विराज चॅनल ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मुंबईपासून अगदी जवळच असणारे कॅम्पिंग आणि या कॅम्पिंगचं नाव आहे कॅम्प टाउन। सो खूप सुंदर व्ह्यूज आहेत। चला जास्त वेळ न घालवता आपण ह्या कॅम्प टाउनची मस्तपैकी एक टूर काढून आणू। सगळे डिटेल्स तुम्हाला मी पुढे देईलच। इकडे कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहे, इकडे यायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे, परत इकडचा प्राइस किती आहे, इकडचा फूड कोणता आहे, ते फूड कसं असेल हे नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर बघायला भेटणार आहे। खूप सुंदर असा कॅम्पिंग आहे। मस्त सनसेट सुद्धा होते। तिकडे एक मस्त तलाव सुद्धा आहे। ते तलावातून खूप सुंदर व्ह्यूज येणार आहे। सो चला आपण जाऊया, जास्त वेळ नको घालूया। चला आपण आता कॅम्पच्या आतमध्ये आलोय। इकडे आल्यानंतर तुम्हाला एक बोर्ड बघायला भेटतोय। या साईडला आहे टेंट्स, तिकडे बघाल तर तुम्ही टेंट सुद्धा आपण आतमध्ये जाऊन बघू। पण आता तुम्हाला मी खास गोष्ट दाखवतो, ती म्हणजे या कॅम्प खूप सुंदर व्ह्यू आहे। आणि मुंबईवरून जर तुम्ही येत असाल आणि मस्त असं बसून तुम्ही इकडे बसून निवांत रिलॅक्स करू शकता। खूप छान वाटतंय, म्हणजे गावी आल्यावर का फील मस्त असा व्ह्यू आहे पाठीमागचा। सो चला आपण आता कॅम्प बघूया। आणि इकडे ॲक्टिव्हिटीज एरिया पण आहेत, ॲक्टिव्हिटीज एरिया पण आपण बघू। इकडे बघाल तर एक मस्त पाळणा सुद्धा आहे, तिथून सुद्धा तुम्ही सनसेटचा मस्त व्ह्यू घेऊ शकता। हा बघा असा सुंदर असा टेंट आहे। ते बघाल तर तुम्ही फ्रंट एंट्री आहे, ही बॅक साईड आहे। आणि इकडे मस्त कूलर सुद्धा आहे, इकडे वरती तुम्ही लाईट सुद्धा लावू शकता। आणि हा असा सुंदर असा टेंट आहे आणि त्याच्या समोरूनच असा मस्त सुंदर असा लेक व्ह्यू आहे। सो खूप सुंदर आहे। हा असा इकडे ओपन टेंट आहे आणि हा मस्त असा तुम्ही सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करू शकता। बघा आता आपण जो एरिया बघतोय हा आहे बर्थडे पार्टीसाठी आणि खूपच मस्त आहे। संध्याकाळी जर तुम्ही आलात बर्थडे पार्टीसाठी तर खूपच मस्त आहे। इकडे मस्त केक ठेवून तुम्ही इकडं सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करू शकता। आणि खूप मस्त अशी उंच झाडं आहेत, खूप सुंदर वाटतं। तिकडे मस्त सनसेट सुद्धा होतोय। बघा आपण तर मस्तपैकी आपल्या डॅमच्या बाजूला बसलोय। इकडे बसून मस्त तुम्ही सनसेटचा एन्जॉय करू शकता। रात्री बॉनफायर सुद्धा करू शकता। आणि या पाण्यामध्ये आंघोळ जर करायची असेल तुम्हाला तिकडे लाईफ जॅकेट सुद्धा दिली जाईल, म्हणजे तुमच्या सेफ्टीसाठी। आणि या पाण्यामध्ये तुम्ही आंघोळ सुद्धा करू शकता। फायनली सूर्यास्त झालाय आणि ह्या कॅम्पची खरी धमाल तर आपण आता मस्त जेव्हा सर्वत्र लाईटिंग आहे ती बघायला भेटेलच। सो आता मस्त आपण जरा थोडा काळोख झाला की लाईट ऑन झाला, बघा आता मस्तपैकी अंधार झाला आणि सगळीकडे मस्त लाईट पेटतायत आणि खरं आता व्ह्यूज तुम्हाला बघायला भेटेल। बघा हा इकडचा सिटिंग एरिया आणि हा इकडचा कॅम्पचा। आणि मस्त तुम्हाला मस्त वेलकम ड्रिंक देते, म्हणजे आपलं कोकण सरबत। आणि आता आपल्याला ब्रेकफास्ट आले सँडविच। सो आपण आता जाऊन सँडविच खाऊया। आणि खूप मस्त व्ह्यू आहे, जेव्हा लाईट लागली नाही तर खूपच भारी वाटलं। आणि इकडे बघाल तर तिकडे पूर्ण असं मधून लाईट टाकले आणि मस्त कॅम्पचा दोन्ही साईडने असे कॅम्प आहेत, खूप भारी वाटते। आणि हे लाईट तर मस्त वाटतंय आणि त्याच्या बाजूला मस्त तलाव आहे। आणि रात्री आपण इथे बॉनफायर करणार आहे। आणि हा इकडचा एरिया बघतोय आपण, तो रात्री जो जेवणाचा आपला डायनिंग टेबल आहे तिकडे आहे। बार्बिक्यू सुद्धा आहे। फूडचे अपडेट मी थोडाच वेळ देईल। सो आता आपण जाऊन सँडविच खाऊया, चला। हा बघा मस्त कॅम्पचा व्ह्यू आणि इकडे आपल्याला आला आहे इव्हनिंग ब्रेकफास्टमध्ये सँडविच। सो मी सँडविच खाऊन घेतो। बघा मस्तपैकी पाठीमागे म्युझिक लागलंय आणि इकडे मस्त बार्बिक्यू चालू आहे। आणि मस्तपैकी आता थंडी चालू झाली आहे आणि इकडे आपली कॅम्पिंग आहे। आणि हा मस्तपैकी इकडे लेक आहे आणि लेकचा व्ह्यू तर खूपच सुंदर दिसतोय। आणि मस्तपैकी आपली बार्बिक्यू होते, मस्तपैकी खाऊन घेऊया, चला। बघा मस्तपैकी आता गुलाबी थंडी, म्हणजे एकदम थंडी जाणवायला लागले। आणि मस्त इकडे आपण बॉनफायर केलंय आणि मस्त भेटतंय आपल्या इकडे टेंट आहे। सो फायनली इकडे आपलं जेवण आहे। जेवणामध्ये मस्त चिकन आहे, जिरा राईस आहे, चपाती आहे, सलाड आहे आणि मस्त इथे आपल्या आवडत्या सगळ्यांच्या नळ्या कुरकुरीत। आणि इकडे स्वीट्समध्ये गुलाबजाम आहे। भैया और खाने में क्या रहता है? खाने में दाल फ्राई रहता है, हाँ, पनीर मखनी रहता है, हाँ,
ओके, फक्त आम्ही एवढंच घेतलं आहे कारण आम्ही स्टार्टरमध्ये खूप मस्त बार्बिक्यू नेशनमध्ये खूप एन्जॉय केली. खूप सारं बार्बिक्यू केलं म्हणून म्हटलं जेवण वेस्ट घालवण्यापेक्षा आपण मस्त चिकन खाऊ, चपाती खाऊ आणि थोडासा राईस खाऊन मस्त रिलॅक्स करू. सो खूप मस्त आहे, खूप शांत. आपण तिकडे बॉनफायर घेतलं. सो चला आता जेवण करू आणि डायरेक्ट सकाळी भेटू मस्त मॉर्निंग व्ह्यूमध्ये. चला. चिकन ऑसम आहे, म्हणजे खरंच तुम्ही येत आहे ना, फूड तुम्हाला ऑसम भेटणार आहे. म्हणजे मी जेव्हा आलो तेव्हा इकडे ना, मला जेव्हा इकडचा इव्हनिंग ब्रेकफास्ट दिला तो पण ऑसम होता. सँडविच ट्राय केलं होतं मी इकडचं. त्यानंतर मस्त गरम गरम चहा आणून दिली, तीसुद्धा मस्त होती. आणि आता जेवण तर खूपच मस्त आहे. बार्बिक्यूमध्ये तर खूपच मजा केली आणि आता जेवण तर ऑसम आहे. खरंच तुम्हाला जर घरच्या जेवणाची टेस्ट हवी असेल ना तर नक्की यंदा कॅम्पिंगचीसुद्धा मजा घ्या आणि इकडच्या जेवणाचीसुद्धा. सो मला तर खूप भूक लागले. सो मस्त मी जेवण फस्त करतो आणि जाऊन झोपून जातो मस्तपैकी. चला बाय बाय, गुड नाईट सगळ्यांना. तर उद्या भेटू मॉर्निंगला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. खूप मस्त सगळं झालं आणि माझ्या पाठीमागं बघाल तर मस्त लेकचा व्ह्यू दिसतो आहे आणि टेंटमध्ये झोप तर अशी जशी घरी झोप लागते ना तशी झोप लागली आहे. कारण कर्जतमध्ये खूप मस्त थंडी पडली आहे आणि लवकरच लवकर तुम्ही इकडे कॅम्पिंगला आहे. खूप मस्त कॅम्पिंग आहे. तर रात्री वाटलं ना असं आणि तिकडे मस्त बघा दूरवरती पक्ष्यांचा थवा बसला आहे. खूप भारी वाटते बघायला आणि असा टेंटमधून मस्त सुंदर व्ह्यू घेतला सकाळी. खूप मस्त वाटतं. सो चला आता ब्रेकफास्ट करूया आणि आपला चेकआउट टाईम आहे 11 वाजता. सो चेकआउट करू. चला बाय बाय, थोड्याच वेळात भेटू. चला बाय बाय, गुड नाईट. सो बघा फायनली आपल्या इकडे नाश्ता आला आहे, म्हणजे ब्रेकफास्ट आला आहे. आणि ब्रेकफास्टमध्ये इकडे साबुदाण्याची खिचडी, इकडे आहेत पोहे आणि अजून तुम्हाला इकडे बटर आणि आपलं जाम आणि ब्रेडसुद्धा भेटेल. पण आम्ही खिचडी प्रेफर केली आणि चहा तर तुम्हाला भेटले. चहा तर खूप सुंदर आहे. सो आता मी ब्रेकफास्ट करून घेतो आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर तुम्हाला भेटतो. एक गोष्ट होते ती म्हणजे बाथरूम, म्हणजे वॉशरूम. आणि जर आपण कॅम्पिंग म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना टेन्शन येते ते म्हणजे तिकडे आंघोळीची सोय कशी असेल, तिकडचं बाथरूम कसं असेल. सो तुम्हाला इकडचं दाखवतो. त्या साईडला इकडे लिहिलं आहे W म्हणजे वुमनसाठी. तुम्ही आलात तर इकडे बघा अशा प्रकारे तिकडे त्यांनी बांबूचं कवरिंग केलं आहे म्हणजे बाहेरनं काही जास्त दिसू नये म्हणून. आणि अशा प्रकारे हे इकडे लेडीज वॉशरूम आहेत आणि आतमध्ये बघितलं तर तुम्हाला इकडे गिझरसुद्धा आहे. आतमध्ये बघितलं तर गिझरसुद्धा आहे आणि इकडे अगदी स्पेसियस असा मस्त क्लीन असा इकडचे टॉयलेट वॉशरूम आहेत. सो इकडचं एक चांगला बेनिफिट म्हणजे इकडचं मस्त गरम पाण्याने तुम्ही अंघोळसुद्धा करू शकता. सो अशा प्रकारे इकडचे बाथरूम आहेत आणि त्याच्यावरती डिझाईन केली खूपच सुंदर आहे. मला हे बांबूचं कवरिंग खूप चांगलं आवडलं आहे, म्हणजे बाहेरून काही जास्त असं दिसणार नाही. सो चल आपण जाऊया आता बाहेर. जर कॅम्पटाऊनला तुम्ही येत असाल तर इकडे तुम्हाला लायब्ररीसुद्धा भेटते. खूप मस्त अशी लायब्ररी बनवली आहे छोटीशी. खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर पुस्तकं सुद्धा आहे आणि हा मस्त कॅम्पचा व्ह्यू. नमस्कार मंडळी, जर तुम्हाला इकडे कॅम्प साईटवरती यायचं असेल कॅम्पटाऊनला तर इकडे तुम्हाला कर्जत स्टेशन सुद्धा जवळ आहे, पनवेल स्टेशन सुद्धा जवळ आहे. पण कर्जत स्टेशन अगदीच जवळ आहे. जर तुम्ही सेंट्रल लाईन येत असाल तर तुम्हाला कर्जत स्टेशन नक्कीच जवळ आहे. ते 12 किलोमीटर आहे. आणि इकडे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही जर नडाची शेअरिंग विचारला तर तुमच्याकडनं ते 40 रुपये घेतात आणि कॅम्प साईटचा जो मेन रोड आहे त्या रोडपर्यंत सोडतात. तिथून एक हार्डली 10 मिनिटावरती हा कॅम्प स्टे आहे. म्हणजे अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही जर मुंबईवरून येतात तर हार्डली 20 रुपये तुमचं तिकीट असेल, 40 रुपये हे शेअरिंग, म्हणजे 60 रुपयामध्येच तुम्ही या कॅम्प साईटवरती पोहोचू शकता. अगदी मुंबईपासून नियर बाय असणारं हे कॅम्पिंग आहे. इकडचं कॅम्पिंग तर खूप सुंदर आहेच आणि इकडचं व्ह्यू बद्दल तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असालच. आणि इकडे तुम्हाला यायचं असेल भैया इधर का चेकआउट टाइम क्या और चेक इन टाइम क्या है? चेकआउट चेक इन है 4 बजता. हाँ, और चेकआउट है दूसरे दिवस 12 बजता. ओके. म्हणजे चेकआउट चेक इन जर केला, चेकिंग अभी आने के टाइम पे इनको शाम को ब्रेकफास्ट मिलेगा, कोकम शरबत पहले मिलेगा. ओके, स्टार्टर ड्रिंक में. हाँ, 5 बजे स्नैक्स लगेगा, चाय भजी कॉफी वो लगेगा. ओके. फिर 8 बजे बारबेक्यू. हाँ, फिर 9 बजे डिनर.
ओके म्हणजे अशा प्रकारे असेल आणि नेक्स्ट डे तुम्हाला ब्रेकफास्ट भेटेल. Breakfast ब्रेकफास्ट में मॉर्निंग में क्या क्या रहेगा? पूरी भाजी, हाँ पोहा, हाँ अंडा भुर्जी, हाँ. ब्रेड बटर जॅम टोस्ट. ओके एवढं सगळं तुम्हाला ब्रेकफास्ट चाय, मध्ये कॉफी. ओके चाय कॉफी सुद्धा भेटेल. एवढं सगळं तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये भेटणार आहे. सो नक्की या कॅम्पसाईट वरती व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलचं नाव सांगून आलं तर नक्कीच तुम्हाला थोडाफार डिस्काउंट भेटूनच जाईल. सो नक्की ह्या कॅम्पसाईटला व्हिजिट करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा.